नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. एस मराठी न्यूजचा इफेक्ट. उपोषण करते भगवान खारतोडे यांच्या आंदोलनाला अखेर यश. दुष्काळ निधीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार सरसकट दुष्काळ निधी. अखेर प्रशासन झुकले आंदोलनकर्त्यांसमोर. इंदापूर तालुक्यातील बहुतांश गावातील शेतकरी हे दुष्काळ निधीपासून वंचितच आहे. यामध्ये चूक कोणाची, प्रशासनाची की शेतकऱ्यांची, या मथळ्याखाली वेळोवेळी एस मराठी न्यूजच्या प्रतिनिधींनी बातमी लावून धरल्यानंतर 66 दिवसांच्या चक्री उपोषण करणारे उपोषणकर्ते श्री भगवान खारतोडे व पत्नी पूनम खारतोडे यांच्या उपविभागीय अधिकारी बारामती कार्यालयासमोरील पायऱ्यांवरील आंदोलनाला अखेर यश आलंय. निरगुडे तलाठी कार्यालयासमोर गेली 66 दिवस झाले. त्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळ निधी हा सरसकट मिळावा म्हणून चक्री उपोषण सुरू केले होते. तसेच या सर्व गोष्टींची प्रशासन दखल घेत नसल्या कारणाने त्यांनी बारामती येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पायऱ्यांवरती बसून आंदोलन केल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली व त्यांनी या आंदोलनाची दखल घेऊन बारामतीचे उपविभागीय अधिकारी श्री वैभव नावडकर यांनी इंदापूरचे तहसीलदार श्री जीवन बनसोडे आणि आंदोलनकर्ते भगवान खारतोडे व इतर शेतकरी यांची बैठक लावून त्यांना आश्वस्त केले की इंदापूर तालुक्यातील जो शेतकरी दुष्काळ निधीपासून वंचित राहिलाय त्या सर्वांच्या पीक पाहणीचे पंचनामे करून व त्या शेतकऱ्यांची दुष्काळ निधीसाठी लागणारी कागदपत्रे संबंधित गावचे तलाठी व सर्कल हे पूर्ण करतील आणि त्यांच्या याद्या तयार करतील. तसेच वरील स्वरूपाचे लिखित आदेश दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी इंदापूर प्रशासनास काढण्यास सांगितले व ते लिखित स्वरूपाच्या आदेशाचे पत्र हे आंदोलनकर्ते भगवान खारतोडे यांना दिल्यानंतर सुद्धा आंदोलनकर्ते भगवान खारतोडे यांनी माध्यमांना बोलताना म्हटले की माझ्या इंदापूर तालुक्यातील दुष्काळ निधीपासून जे शेतकरी वंचित आहे त्यांच्या खात्यावरती जोपर्यंत पैसे येत नाही तोपर्यंत मी माझे उपोषण हे सुरूच ठेवणार आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संजित सामगुडे, पुणे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.